श्रावणचा पहिला सोमवार खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण की भगवान शंकर आपल्या आसपास सुखद रूपात असतात. चला, आज मी तर माझा पण उपवास आहे आणि आमच्या घरी एक साहेबाचा पण उपवास आहे, मोठा साहेबाचा. कोण साहेब आहे तुम्हाला सांगेन इकडे. त्याच्या मंदिरात पूजा करून घेतली, मम्मी मस्त पूजा करून घेतली. मम्मीचं पूजा झालं, त्याच्या अगोदर मस्त मी बाहेर रंगोली काढून घेतली. आज लय महत्त्वाचा मानला जातं, का श्रावणचा पहिला सोमवार पण आहे आणि नागपंचमी पण आहे. नंतर सगळं काम झालं. आमच्या बाईला काय झालं काय म्हणलं, लय राग आला तिला. नंतर बघा आमच्या गावाकडनं असं नागपंचमीमध्ये आहे ना, असं बाहेरून 2 कोपरे आणतं, असं गोलवाली वाटीसारखा. त्याच्यामध्ये असं काठी ठेवून देतं, चोकवाज बघा असं ठेवून मधात आहे ना असं रस्सी बांधून घेते आणि असं फिरायचं, एकदम गोल 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 असं फिरून असं असं फिरायचं. मस्त मी आहे ना लहानपणी असंच करायचं. आमच्या गावाकडून हे खेळतात लहान मुलं सगळं नागपंचमीचा दिवस आणि जोका पण ते सगळं चालू असतं. लई मोठं ते वर मानलं जातं. तर मी असं केल्यानंतर बाहेर दाखवून मग तू पण कर असं. नंतर सायलचं पण तेच चालू आहे, मम्मी मला पण दाखव मी कसं करतो ते बघा सायलचं कसं चालू आहे, तो शिकतो आता. बाईला पण शिकवायचं मला चालू आहे. आपलं लहानपण काय काय वस्तू आपण खेळतो, काय काय करतो सगळं ते दोघांना पण माहीत पडलं पाहिजे. मी तर असंच सगळं शिकवते दोघांना. नंतर मला येणार संध्याकाळी खीर पण बनवायचं. आमच्या गावाकडे नागपंचमी दिवस गुळाचं खीर बनतो. तुमच्याकडे काय बनतं नक्की कमेंटमध्ये सांगा. मग किती मस्त खीर बनली. नंतर आमचा उपवास होता टाईम. मोठा साहेब कोणी उपवास ठेवलं तुम्हाला सांगते. साहिलचं पण आज उपवास होता. नाही हो, साहिल, मम्मी, मी आणि माझा भाऊ. व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.